आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। पारडीत मध्यरात्री राहत्या घरी तरुणाची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या। शिराळा तालुक्यातील घटना। दारूच्या नशेत मध्यरात्रीच्या सुमारास राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून एका 38 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। पोपट महादेव शिंदे वय 38 राहणार पारडी तालुका शिराळा असे मयत तरुणाचे नाव असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार मयत पोपट शिंदे याच्यावर सुमारे 20 वर्षांपूर्वी खुनाचा गुन्हा दाखल झाला होता। या प्रकरणात तब्बल 11 वर्ष कारागृहात शिक्षा भोगल्यानंतर 2020 मध्ये तो बाहेर आला होता। सध्या तो शेती व्यवसाय करत होता, मात्र त्याला दारूचे गंभीर व्यसन जडले होते। सोमवारी दिनांक 3 पोपट याची पत्नी नातेवाईकांकडे काळमवाडी येथे गेली होती। बुधवारी दिनांक 5च्या रात्री 11 वाजण्याच्या सुमारास पोपट घरी दारू पीत बसला होता। यावरून आई अक्काताई शिंदे वय 55 यांनी उशीर झाला आहे, जाऊन झोप असे सांगितले, मात्र त्याने न ऐकल्याने आई रागाने घराला लागून असलेल्या शेडमध्ये झोपण्यास गेल्या। पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास कुत्रे मोठ्याने भुंकू लागल्याने आई अक्काताई यांना जाग आली। त्यांनी घरात जाऊन पाहिले असता पोपट छातीच्या डाव्या बाजूला रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेला दिसला। मध्यरात्र असल्याने घाबरलेल्या अवस्थेत आईने सकाळ होण्याची वाट पाहिली। सकाळी 6च्या सुमारास आईने शेजाऱ्यांना बोलावले। उपस्थितांनी पाहिले असता पोपटच्या छातीतून रक्त येत होते आणि पायाजवळ एक पिस्तूल पडलेले आढळले। घटनेची माहिती मिळताच विभागीय पोलीस अधीक्षक अरुण पाटील, पोलीस निरीक्षक जंबाजी भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वरुटे, राजेंद्र जाधव, अमर जाधव, सचिन पाटील, राजीव देवळेकर, अमोल माळी, अवंती पाटील व प्रशांत पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली। तसेच वैद्यकीय अधिकारी, ठसेतज्ञ आणि न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून पोपट शिंदे यास मृत घोषित केले। या प्रकरणी मयताच्या आई अक्काताई महादेव शिंदे यांनी शिराळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून घटनेची नोंद करण्यात आली आहे। पोलीस निरीक्षक जंबाजी भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वरुटे अधिक तपास करत आहेत।